लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पार्थला आधी तर काही शिट्टी वाजवता येत नाही, पण काव्याला बघितल्यानंतर जी काही शिट्टी वाजवतो सगळे त्याचं कौतुक करत असतात. कशा पद्धतीने चला पुढे बघूया. शारदा काकू काव्याजवळ आलेले असतात. काय झालं? पिल्लूला छोटीशी भूक लागली का? आजीने आणलेले चकल्या चालतील का? अगं आई, किती सॉलिड आहेस का तू. माझी खूप दिवसापासून इच्छा होती त्या हातच्या चकल्या खायची. चकली खाऊन बघते तर बाळाला पण चकली आवडलेली असते. शारदा काकूंचा हात तिच्या पोटावर ठेवून त्यांना दाखवते. आजीच्या चकल्या आवडले हां मला, पण हे सगळं किती छान आहे ना आई. शारदा काकू म्हणतात का आईसाठी ही भावना खूप अनमोल आहे. तिच्या मुलीने आई व्हावं. मग तुमची तर मजा आहे मोहितेबाई, कारण एका मुलीने तर नंबर लावला आहे, आता तिच्यानंतर दुसरी मुलगी पण लावते आपल्या ताईसाहेब. शारदा काकूंचा चेहरा उतरतो. अगाई, काय झालं तुला? कसला विचार करते? शारदा काकू सांगतात, काही नाही गं आई, मला तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय नक्कीच काहीतरी झालंय. तू घे चकली खा ना. काव्या बरं आहे म्हणून परत चकली खायला घेते. तर दुसरीकडे आर्याच्या फेऱ्या चालू असतात. मी आणि वसू आत्याचं बारीक लक्ष असतं तिच्यावर. आई तुला सांगू का, हिच्या मनात नेमकं काय चाललंय? आर्याला नक्की नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये जायचंय, काहीतरी शोधाशोध करायची. माझं गट फिलिंग सांगते. वसू आत्या म्हणतात, हो तुला हे पण कळलं असेल ना की रूममध्ये गेल्यानंतर तिला काय शोधायचं असेल? आई तू मला चॅलेंज करू नको हां. मी जर ठरवलं ना खरं काय लगेच शोधून काढेल. तो आत्या म्हणतात, माझं गट फिलिंग काय सांगते तुला सांगू का? आता बायका येत आहे आणि दिखाव्यासाठी का होईना मला स्वागताला तिथे उभं राहावं लागेल. आई सर्वात महत्त्वाचं काय आहे? लक्ष ठेवायचं हो ना. मला माहिती आहे, तोपर्यंत तू लक्ष दे. तिथून निघून जातात. तर पार्थने रूममध्ये आल्यानंतर जीवा नंदिनीला सांगितलेलं असतं शिट्टी वाजवायला शिकवा मला. ऐकल्यानंतर दोघांना तर खूप हसू येतं. काय बळे भैया, आम्हाला वाटलं खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तुला काही शिट्टी वाजवता येत नाही? हां, मी काही तुझ्यासारखा नव्हतो, फक्त अभ्यास करायचो आणि घरी यायचो. तिने म्हणते, अगदी बरोबर, असंच असलं पाहिजे पार्थ. तुम्हाला सांगते ना, जीवांना पण काही शिट्टी वाजवता येत नव्हती, मी शिकवली त्यांना. तुला सांगतो नंदिनी, हे काय सांगायचं होतं का? पार्थ म्हणतो, म्हणजे तुला पण शिट्टी नव्हती वाजवता येत? मी उगाच कौतुक केलं तुझं. ते जाऊ द्या ना, मला आता शिकवा ना शिट्टी कशी वाजवायची. तर इकडे नंदिनी आणि जीवाचा रोमांच चालू असतो. त्यांच्या दोघांच्या मध्ये पार्थ येतो. अरे मी तर आहे ना, काय चाललंय तुमचं? माझ्याकडे तरी लक्ष द्या. जीवा आणि नंदिनी दोघंही म्हणतात, हे काय तुझ्याकडेच लक्ष आहे? हे भैया टेन्शन नको घेऊ, मी शिकवतो ना तुला. जीभ अशी मध्ये घ्यायची आणि बोटाने अशी शिट्टी मारायची. शिट्टी वाजून दाखवतो. पार्थ पण तसंच प्रयत्न करतो. अरे भैया घाई करू नको, आधी जीभ मध्ये घे. पार्थ शिट्टी वाजवतो, पण शिट्टी न वाजता हवाच निघते बाहेर. निघाली ना, हवाच निघाली बाहेर. प्रयत्न करतो, दुसऱ्यांदा पण हवाच निघाली. दे, तुझे प्रयत्न चालू दे. कार्यक्रमामध्ये जी बाई आलेली असते वसुआत त्यांना विचारते, वसुताई काव्य आणि नंदिनीचं झालं, आता तुमची रम्या कधी नंबर लावणार? रम्या तर खूप आश्चर्याने बघते त्यांच्याकडे. सध्या सांगतात, हो लवकरच गुड न्यूज देईल ना रम्या. रम्या इशारा करून सांगते, काय बोलते आहे तू? आणि परत म्हणते ती बाई, काव्य आणि नंदिनी कुठे आहे गं? मानिनी काकू सांगतात, नंदिनी किचनमध्ये असेल कामाच्या गडबडीत आणि काव्य तयार होत असेल. तर विक्रम काका मिथून काकांना विचारत असतात, अरे थोडं मोकळं मोकळं वाटतंय ना, काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय. मिथून काका म्हणतात, अहो अजून बायका येतील, थोड्या वेळात आपल्यालाच बाहेर जावं लागेल. अरे इथे काय जत्रा नाही भरवायची आहे, मोजक्याच बायकांना बोलवलंय. हो, आपले पोरं नाही दिसत आहे ना. जीवा पार्थ कुठे आहात तुम्ही? खाली या लवकर. शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करतच असतो. जीवा म्हणतो, तू बाबांचा आवाज काढला का? अरे काय म्हणतो, शिट्टी वाजवताना कोणी बाबांचा आवाज काढेल का? सांगते, अहो बाबा आवाज देत आहे, चला पटकन खाली. तिघही खाली येतात. अरे काय हे, पाहुणे आले पण मेहुण्याचा पत्ता नाही, अशी गत झाली आहे. तिने काकू येतात. तिने सांगते, सॉरी बाबा, यायला थोडा उशीरच झाला. आई सॉरी. मानिनी काकू म्हणतात, असू दे गं, आणि काय हो तुम्ही उगाच बोलत बसलात मुलांना. गं मी ओरडत नाही आहे, बापाचा धाक असला पाहिजे ना, फक्त दाखवतोय. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला ओरडा खावा लागला ना. नंदिनी सांगते, काही नाही हो, पण शिट्टी शिकणं राहूनच गेलं ना. मला खात्री आहे तुमच्यासमोर तुमचा मोटिव्ह आला ना की तुम्ही नक्की शिट्टी वाजवाल. तर मानिनी काकू नंदिनीला म्हणतात, अगं नंदिनी बघ ना, काव्याची तयारी झाली की नाही, तिला घेऊनच आहे. तर तिथं काव्य आलेली असते. बाळाच्या आईची तयारी झाली आणि काव्य खूप छान दिसत असते म्हणून सगळेच तिच्याकडे बघतच राहतात. अरे वा वा, किती छान दिसते. सगळे तिच्याशी बोलत असतात. त्याच वेळेला पार्थ शिट्टी वाजवून बघतो
आणि खरंच शिट्टी वाजते. काव्या तर बघतच असते त्याच्याकडे आणि सगळेच कौतुक करतात. 2-3 वेळा शिट्टी वाजवतो, पण रम्याच्या चेहऱ्याचा कलर उडालेला असतो. आणि वसू आत्यांना पण आवडत नाही, कारण त्यांना काव्या आवडत नाही ना. तेव्हा विक्रम काका म्हणतात, आता शिट्ट्याच वाजवत राहायच्या का? पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची की नाही? तेव्हा मानिनी काकूही म्हणतात, चला चला आपण आता औक्षण करून घेऊया. सगळे स्टेजवर जातात. तेव्हा आर्या म्हणते, हीच खरी वेळ आहे. वर जायला निघते तेवढ्यात नंदिनीचं लक्ष जातं. अगं आर्या, इकडे ये ना. वर कुठे चालली तू? काही राहिलंय का तुझं? आर्या म्हणते, नाही ग, वॉशरूमला चालली होती. मग काव्याच्या रूममध्ये जा ना, उगाच पायऱ्या कशाला चढते? असंही प्रेग्नेन्सीमध्ये जास्त वर खाली करायचं नसतं. खरंच आर्या, खूप गोड दिसते तू. दृष्ट नको लागायला. काजळ लावते आणि बाळाला पण. मानिनी काकू आवाज देतात. तेव्हा नंदिनी तिथून निघून जाते. आर्यालाही बोलवते, पण आर्या पुन्हा वरती जायला निघते. नंदिनीचं परत लक्ष जातं. आर्याला नाईलाजे नंदिनीजवळ यावंच लागतं. तर सर्वात आधी शारदा काकू औक्षण करतात. काव्याचं ओटीही भरतात आणि त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती दिलेली असते काव्याच्या हातात. नंतर मानिनी काकू औक्षण करतात. ओटी भरल्यानंतर त्यांनी एक नेकलेस गिफ्ट दिलेला असतो. अहो आई, हे काय? असू दे ग. काका म्हणतात, उघडून बघ, आवडतो का नाही बघ बघ. तर नेकलेस पाहिल्यानंतर काव्याला तर खूपच आवडतो. कसा वाटला? आवडला की नाही? आई, खूप छान आहे. तर काव्याला असं खुश बघून नंदिनी खूप इमोशनल झालेली असते. शारदा काकूंना म्हणते, आई बघितलं ना, मी ज्या गोष्टीसाठी खोटं बोलली, आता त्या सगळ्या गोष्टी लवकरच होताना दिसत आहे. काव्याची परीक्षा आणि डिलिव्हरी सगळं सुखरूप पार पडताना दिसतंय. शारदा काकू म्हणतात, हे फक्त तूच करू शकते नंदिनी. नंदिनी पण सांगते, काव्याच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते आई. तर आर्या संधी साधून तिथून वरच्या रूममध्ये आलेली असते. पण रम्य आणि वसू आत्याचं बारीक लक्ष असतं तिच्यावर. वसू आत्या पण तिच्या मागे येतात. रूममध्ये बऱ्याच वेळ ती शोधाशोध करते. तिला खरं चावी शोधायची असते. गादीच्या खाली शोधते, उशीच्या मागे शोधते, पण काही सापडत नाही. नंतर जीवा आणि नंदिनीचा फोटो जिथे असतो ना, त्या फोटोच्या खाली चावी असते. चावी बघून आर्या तर खूप खुश होते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीला काव्याला एक गिफ्ट द्यायचं असतं. त्यामध्ये थोडासा ट्विस्ट असतो. हे बघ काव्या, हे 5 पदार्थ आहे, तुला खायचेच आहे, पण यामध्ये कोणत्या पदार्थामध्ये तुझं गिफ्ट लपवलं आहे हे तुला ओळखायचं आहे. आणि काकूही सांगतात, हो, ओळखलं तरच गिफ्ट तुला मिळेल. हां. काका म्हणतात, मला असं वाटतं खीरमध्ये असेल. पण काका सांगतात, अगं काव्या, तुला पुरणपोळी जास्त आवडते ना, मग पुरणपोळीमध्ये असेल. पार्थ म्हणतो, गुलाबजाममध्येच असेल. तेव्हा जीवा सांगतो, मला तर असं वाटतं रसगुल्ला मोठा आहे ना, त्याच्यामध्ये असेल बहुतेक तुझं गिफ्ट. त्याने म्हणते, अहो जीवा, हिंट कशाला देता तिला? तर काव्या ओळखण्याचा प्रयत्न करते. जीवा उलटे नंबर मोजायला सुरुवात करतो. 5, 4, 3, 2, 1. काव्या पटकन सांगते, श्रीखंड. नंदिनी म्हणते, अगं बरोबर आहे, श्रीखंडमध्येच आहे. काव्याला विचारतात, तू कसं काय ओळखलं? ओळखलं म्हणजे असं नाही, पण पार्थने जेव्हा माझ्यासाठी पहिल्यांदा गोड पदार्थ आणला तो श्रीखंड होता ना, गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणून मला वाटलं की त्यामध्ये असेल. सगळेच कौतुक करतात काव्याचं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की लाडू की बर्फी ओळखण्याची वेळ येते आणि पार्थने केळीचं पान बाजूला केल्यानंतर लाडू निघतो, म्हणजे मुलगा होणार. पार्थ तर खूप खुश होतो. काव्याला लाडू खाऊ घालतो. सगळे टाळ्या वाजवतात. मानिनी काकूंचं लक्ष जातं, अगं नंदिनी, आर्या कुठे आहे? ती पण भरवेल तिला. तर दुसरीकडे आर्याला रूममध्ये फाईल सापडलेली असते आणि वसू आत्या तिचा फोटो किंवा व्हिडिओ काढत असतात. असं रम्याने त्यांना कल्पना दिलेली असते. तेव्हा नंदिनी त्यांच्या रूममध्ये येते. आर्या बाहेर निघताना दिसते. नंदिनी तर खूप रागाने बघते आर्याकडे. आता उद्याच्या भागात कळेल नंदिनीच्या लक्षात आलं की नाही ते, कारण उद्याचा भाग बघायला मजा येणार आहे. प्रेक्षकांना उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला प्लीज विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.